आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लागली एकदा चेहऱ्याला हळद. आता बघ या संचिताची कमाल. 2 मिनिटात चेहरा इतका विद्रूप होईल की आरशात स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस. मग बघतेच मी हा असा विद्रूप चेहरा घेऊन लग्नाला कशी उभी राहते असते. खास काय ती नेमकं हळद पडली तिथेच खाज येते. लाल झालंय, पुरळ उठलीये. हळदीत तर प्रॉब्लेम नाही ना. आणि नेमकं तीच हळद संचिता स्वानंदीला लावायला घेऊन गेली. संचिताला थांबवायला हवं. कार्तिकी, तू काय म्हणाली होतीस? फास्ट परिणाम आहे ना ह्याचा. काहीच का होत नाहीये स्वानंदीला? होय की जरा कळ काढ. 10 बायका येऊन गेल्या अजून काहीच झालेलं नाहीये तिला. आपण केमिकल टाकलं ना आपण त्यात. होईल ना सर, थोड्या वेळ थांब. तू केमिकल नीट बघून आणलंयस ना? स्वानंदीला अजून काहीच कसं होत नाहीये? म्हणजे काय? अगं कितीतरी दुकानात शोधलंय मी ते, तेव्हा कुठे मला एका दुकानात मिळालं. कार्तिकी, तुला दिसतंय ना स्वानंदीला काहीच होत नाहीये. संचिता, जरा कळ काढ, थोडा वेळ, आणि मग बघ मज्जा. बघते ना मज्जा माझ्या फसलेल्या प्लॅनची. एवढंच होतं तर स्वतः जाऊन आणायचं. सांगायचं ना मला तसं. आणलं असतं मी चांगलं. हे बघ, मी केमिकल बघून आणलंय. कार्तिकी, त्याचा काहीच परिणाम होत नाही दिसताय ना तुला. पाणी मिक्स करून आणलेलंस का त्याच्यामध्ये? काही काय बोलतेस? बोलले ना तुला, मी बघून आणले केमिकल. जरा बाहेर चल. चल चल चल. मम्मा आले. हा, स्वानंदीला हळदीचा त्रास होत नाहीये, पण मग माझ्या पायावर पुरळ का उठली? सदाच्या हातालाही सेम प्रॉब्लेम आहे. म्हणजे मगाशी ज्या वाटीतली हळद सांडली ती खराब होती आणि स्वानंदीला लागलेली हळद वेगळी. थँक गॉड. अगं संचिता, कार्तिकी, मला माहितीये तू डबल क्रॉस करतेस मला. डबल क्रॉस? खोटं बोलतेस माझ्याशी. केमिकल सोडून पाणी घेऊन आले का? कारण अचानक तुला तुझ्या बहिणीचा पुळका आला. तिचं लग्न सुजितशी व्हावं
हीच इच्छा आहे तुझी, राईट? तू काय डोक्यावर पडलीस का ग? जरा तरी विचार कर बोलताना, काही काय बोलतेस? आणि मला जर तिचं लग्न मोडण्याच्या प्लॅन मध्ये सामील व्हायचं नसतं तर मी तुला आधीच सांगितलं असतं ना. मी काय घाबरते का कोणाला? बरं ठीक आहे, तू हे सगळं बोलतेस हे खरं आहे असं मान्य करूया आपण, पण आतमध्ये शहाणपणा करायची काय गरज होती? काय गरज होती त्या मणीला हळद लावायची? हा, नसतीच लावली हळद तर दोघांच्या आयुष्यात काही फरक पडणार होता का? सांग ना. हा जो काही गोंधळ घालून ठेवलायस ना त्यातच त्या वाट्या एक्सचेंज झाल्या असतील आणि म्हणून स्वानंदी वाचली, कळतंय तुला? होय ग, तसंच झालं असेल. झालं असेल की मुद्दाम केलंस तू हे सगळं? कार्तिकी खरं सांगू, तुझ्यावर विश्वासच नाही राहिलेला माझा. खरंच, एकीकडे मला इथे झुलवत ठेवलंयस आणि दुसरीकडे तुझी पूजा, मेहंदी, हळद सगळं छान चालू आहे. खुश होतीस की आतमध्ये? खुश होतीस म्हणजे? आता काही सगळ्यांसमोर जाऊन रडत बसू का? कसा राग दाखवू सगळ्यांना? अगं, स्वानंदीला आणि बाकी सगळ्यांना पण असंच वाटायला हवं ना की मी त्यांच्या आनंदात सामील आहे म्हणून, तरच तर आपला प्लॅन यशस्वी होईल. आणि मला तिचं भलं करण्यात जराही इंटरेस्ट नाहीये संचिता. मला तिचं लग्न तोडण्यातच इंटरेस्ट आहे ना? मग आपली वागणूक सुद्धा तशीच ठेव कार्तिकी. तुझ्या या फालतूपणामुळे माझ्या अख्ख्या प्लॅनचे 12 वाजलेत. म्हणी सर, सगळ्यांनी लावली मला हळद, तुम्ही नाही लावणार का? सॉरी, मला हा फोन घ्यावा लागेल. बरोबर बरोबर, एक काम कर, हा हा हा, तिथून राईट मार, तू सरळ पुढे आला की बरोबर सरपोतदारांचा बंगला आहे. हो. या मणीचं काय? जाऊ दे, जे झालं ते झालं. आता आपण भांडून काही होणार नाहीये. माझ्या डोक्यात आणखी एक प्लॅन आहे. आता आपल्याला असं काहीतरी करायचंय की ज्याने उद्याच्या संगीत कार्यक्रमाला स्वानंदी येऊच शकणार नाही.